नमस्कार. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा, म्हणजे जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. मला वाटतं जवळजवळ 8:45 वाजत आलेत आणि मी इकडे 6:15 वाजता येणं अपेक्षित होतं. तर याचं कारण म्हणजे मी ट्रॅफिकमध्ये फार अडकलो. पाचगणीपासून महाबळेश्वरला यायला जवळजवळ 15-16 किलोमीटर वरती चढायला 2 तास गेले माझे. 5 वाजता मी पाचगणीला आलो होतो आणि तिथनं सगळं यायला माझा फार उशीर झाला. आणि माझे मित्रच आहे अरुण बाबुळगावकर, ते पण धारकरीच आहेत. त्यांनी गाडी इतक्या वेगात पळवली तेव्हा येऊन पोचलो. त्यामुळे पहिल्यांदा जर काय म्हणते तर मी तुमची क्षमा मागतो, कारण माझ्यामुळे तुमचा सगळा खोळंबा झाला. तेव्हा मला तुम्ही मोठ्या मनाने क्षमा कराल, कारण हे क्षमा मागण्यापलीकडे माझ्याकडे आत्ता काही नाही आहे. वेळ तर निघून गेला आहे आणि थंडीचाही आता दव पडायला लागला आहे. मला कल्पना आहे तुम्ही सगळे लोक आज दिवसभर चालत येऊन इथपर्यंत आला आहेत. परंतु शेवटी अशी आहे ह्या मोहिमेची किंवा मोहीम करण्यामागची जी भूमिका जितकी मी जाणतो ती तितकी ही सुद्धा आहे की जसं आपण ह्या गोष्टी करतो तसं आपल्याला ह्या गोष्टी एक विचार आपल्याला एकमेकांशी, जो शिवशंभूंचा जो विचार आहे तो विचार महत्त्वाचा आहे. आणि आपण सगळे जे ह्या गोष्टीसाठी इकडे आज एकत्र आलो इतक्या मोठ्या संख्येने, ते ही काही सहल नाही आहे किंवा ही काही टुरिस्ट प्लेस नाही आहे किंवा ह्या कुठल्याही गोष्टी ज्याला आपण म्हणतो मजा विरंगुळा ह्याच्यासाठी न येता आपण इकडे काहीतरी एक आपल्या परंपरेचा, आपल्या धर्माचा, आपल्या देशाचा कुठेतरी एक अभिमान वाटून त्या गोष्टी शिकण्यासाठी, टिकवण्यासाठी आपण इकडे आलेलो आहेत. आणि त्यामुळे कदाचित तुमच्यावरती मी म्हटलं तसं की दमल्यानंतर सुद्धा एक तासभर तुम्हाला माझं हे ऐकायला लागेल, तर त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. फक्त माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला जर कुठे काय वाटलं, काय विचारासारखं वाटलं तरी पाहिजे तर आपण नंतर एक सेशन ठेवू, थोडंसं क्वेश्चन आन्सर. पण प्रश्न एवढाच आहे की हे जर तुम्ही विचार जर केले तर, मी काय असं म्हणत नाही की माझे विचार परिपूर्ण आहेत, परिपक्व आहेत, परंतु जो काय मी इतिहासाचा अभ्यास केला आहे, जो काय इतिहासाची पानं तपासली आहेत, ती जितकी मला समजली आहेत तितकी मी तुमच्यापर्यंत द्यावं म्हणून हा सगळा खटाटोप आहे. आणि तो तुम्ही घ्यावा तर ही मोहीम कुठेतरी सार्थकी लागेल. मला वाटतं मोहिमेचं जेव्हा आपल्याला एक माहितीपत्र दिलं जातं त्या माहितीपत्रामध्ये एक श्लोक तुम्हाला, एक अभंग कसा एक तुम्हाला म्हटला जातो की ह्या गोष्टी तुमच्याकडे कायम लक्षात असल्या पाहिजेत. म्हटलं जातं की नाही जातं? जातं का नाही? हां, मग तो कशासाठी आहे ते त्या मोहिमेचं सगळं सार त्याच्यात सामावलेलं आहे. आणि मोहीम जेव्हा म्हटली जाते तेव्हा मोहिमेतले जे तुम्ही धारकरी आहात, म्हणजे मीही त्यातलाच आहे, तर हे एक समाजामध्ये जाऊन एक प्रतिनिधित्व करायचं आहे एका विशिष्ट विचारांचं की जे देशाधर्मासाठी चांगलं आहेत. आणि त्याच्यासाठी म्हणून जरी तुम्ही दमला असाल तरी माझे 2-4 शब्द तुम्ही ऐकून घ्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मला वाटतं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हा विषय किंवा ही संघटना माझ्यासाठी काय जुनी आहे अशातला नवीन आहे अशातला काय भाग नाही. एकदा सांगलीला मी 1-2-2.5 वर्षापूर्वी इतिहास अभ्यास सभा झाली होती, त्याच्यामध्ये मी बोललो होतो. तुमच्यापैकी होतं का याच्यामध्ये कोणी? त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि आज असा मी त्यावेळी विषय मांडला होता. तो विषय मांडताना त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली सगळेजण सांगतात, परंतु विस्तृत पद्धतीने स्वराज्य म्हणजे नेमकं काय, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमकं काय केलं ते काही लोकांचं म्हणणं असं होतं की धर्म, भाषा आणि धर्मस्थळं ह्या सगळ्यांचा जो अभिमान आहे ते त्यांनी परत मिळवून घेतलं. आपण हेही मुद्दे बघितले होते, मुख्यत्वे करून त्याच्या पुढचे जे एक 7-8 मुद्दे होते तेही बघितले होते. ते व्याख्यान अवेलेबल आहे, मला वाटतं तुमच्याकडे मिळेल जर तुम्ही तर बघितलात. म्हणजे हेच असं नाही साधारण सगळी. त्याच्यानंतर मागच्या वर्षी मी मोहिमेत आलो होतो, भीमाशंकरच्या इकडे मी बोललो होतो, तेव्हा मी मराठेशाहीचे जे काय अशी कुठल्या गोष्टी चुका झाल्या होत्या मराठेशाहीच्या की ज्याच्यामुळे आपलं हे मराठ्यांचं राज्य जाऊन इंग्रजांनी हे संपूर्ण राज्य हातात घेतलं त्याच्याविषयी चर्चा केली होती. आणि आजचा जो विषय आहे तो मी मुद्दाम म्हणून एवढा ठेवला आहे की औरंगजेबाचं राज्य जे आहे
आणि त्याला पुढच्या 18व्या शतकात मराठ्यांनी दिलेलं उत्तर आहे. आणि त्याच संदर्भातने पुढे येणाऱ्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या मी बोलणार असं ठरवलं आहे. म्हणजे येडेकरून स्वराज्य महाराजांनी स्थापन केलं, ते स्वराज्य म्हणजे काय, त्याच्या पुढचा टप्पा जो आपण घेतला ते राज्य नेमकं मराठ्यांचं लयाला गेलं, त्याची कारणं काय होती तो एक बघितला. आणि आजचा जो आपला तिसरा विषय जो मी मुद्दाम घेतला आहे तो एवढ्यासाठीच घेतलेला आहे की नेमका औरंगजेबाच्या बाबतीत लोकांना औरंगजेब, जे काही बरेच लोक आहेत की त्यांना औरंगजेब वली वाटतो, औरंगजेबाबद्दल आदर का वाटतो. अनेक लोकांना आपण कायम बघतो ना, लोक स्टेटस ठेवतात, त्याच्यानंतर मुद्दाम स्टेटस ठेवतात आणि हे आम्हाला औरंगजेबाचं राज्य आज आणायचं आहे म्हणून हे बोललं जातं, मुद्दाम करून बोललं जातं. मागच्या अनेक वर्ष हा विषय लावून धरला गेला. विशेषतः 1970 सालानंतर औरंगजेबाचं उदात्तीकरण देशामध्ये सुरू झालं. नुसतं औरंगजेबाचं नाही, टिपू सुलतानाचंही त्याच्याबरोबर आहे. मग हे दोन लोकच का, बाकीचे लोक का नाही. अनेक मुसलमान राजे या देशात होऊन गेले, त्यांनी धर्माप्रमाणेच राज्य केली, परंतु हे दोन विशिष्ट लोकच का, त्याचा आपण आज नेमका विचार करायचा आहे. आणि मराठ्यांनी त्याच्यानंतर पुढच्या या संपूर्ण राज्यात कशा पद्धतीने राज्य केलं, विशेषतः नानासाहेब पेशव्यांनी, ते आपण बघायचं आहे. आता भारताचा जर इतिहास बघितला तर त्याची एक पार्श्वभूमी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर भारताचा इतिहास जो आहे, यादवांचं राज्य होतं मराठी शाहीमध्ये. ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. इथपासून साधारण आपला मराठी म्हणजे हा महाराष्ट्राचा इतिहास साधारण सुरू होतो. म्हणजे आपल्याला जो ज्ञात आहे त्याच्याही मागे 1-2 ग्रंथ ज्ञात आहेत. आणि त्याच्या अगोदर मराठीचा उगम कसा झाला याच्यामध्ये लोकांमध्ये वादविवाद आहेत. ज्ञानेश्वरी झाल्यानंतर संतांचा सगळा आपल्याकडे पूर्णपणे विचार होतो. परंतु एक गोष्ट आपण बघितली पाहिजे की 12व्या शतकामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीत, आपल्या भूमीत पहिल्यांदा परकीय लोकांचं आक्रमण झालं. आणि ते परकीय परकीय लोकांची नुसती नव्हती, ती सर्वस्वावरती घाला होता. आणि ते म्हणजे इस्लामचं आक्रमण पहिल्यांदा झालं. आणि 12व्या शतकापासून ते साधारण 17व्या शतकापर्यंत, 13व्या शतकापासून म्हणजे 350 ते 400 वर्ष इथली मुख्य यादवांची जी सत्ता होती ती 13व्या शतकात संपली. आणि त्याच्यानंतर हा महाराष्ट्र गुलामगिरीच्या कचाट्यात सापडला. गुलामगिरी म्हणजे काय, यांना गुलामगिरी का म्हणावं ते मी तुम्हाला सांगेन. गुलामाला स्वतःचं अस्तित्व असतं का, अस्तित्व? कुठल्याही गुलामाला स्वतःचं असं वेगळं अस्तित्व असतं का? झोपलात का काय, असतं का नाही सांगा. हा, अस्तित्व नसतं. याचं कारण असं आहे की मालक जे सांगेल ते गुलामाला ऐकायला लागतं. गुलामाचं गाव कुठलं माहीत नसतं, मालकाचं गाव गुलामाला माहिती असतं. मालकाची भाषा गुलामाला माहिती असते. मालकाचा धर्म, मालकाचा चालीरीती, मालकाची जगण्याची पद्धत गुलाम त्याच्या हिशोबाने स्वतःला सामावून घेत असतो. कधी गुलाम म्हणत नाही मालकाला, मालक मला आज उशीर होणार आहे, तुम्ही माझ्याकडे मला न्यायला या. त्याप्रमाणे इथल्या जी महाराष्ट्राची म्हणून, इथल्या लोकांची म्हणून ज्या काही 4-5 मुख्य गोष्टी होत्या, म्हणजे त्यांची बोलीभाषा. मागच्या वेळी मी हे विशेषतः विस्तृतपणे सांगितलंय. ती बोलीभाषा संपवण्यात आली. ज्या इस्लामिक आक्रमकांची भाषा होती ती इस्लामिक आक्रमकांची भाषा ह्या भागातल्या लोकांवरती लादण्यात आली. आणि ती इतकी लादण्यात आली की त्याच्यात हे सगळं जाणतो आपण. म्हणजे मागच्या वेळी मी हे विस्तृतपणे सांगितलं होतं की आजच्या मराठीतही अनेक पर्शियन किंवा अरेबियन शब्द आहेत. आजच्या मराठीत सुद्धा, म्हणजे दररोज उठल्यापासून दररोज हा शब्द सुद्धा पर्शियन आहे. सही, आपण सही करतो ना, सिग्नेचर ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, मराठीत सही म्हणतात, हा सुद्धा अरबी शब्द आहे. अरबी शब्द सही म्हणजे बरोबर, त्याच्यावरून हा शब्द आलेला आहे सही. म्हणजे आज नकळतपणे इतके मराठी शब्दात पर्शियन शब्द, मालक शब्द बाहेरच्या देशातला आहे, शुद्ध मराठीतला शब्द नाही. तर भाषा आपली संपवली गेली. आणि त्याच्यानंतर धर्मस्थळ तर सगळ्यांना, आता राम मंदिराच्या बाबतीतला सगळा मुद्दा आपल्याला माहिती आहे काय झालं. राम मंदिर तर फक्त एक उदाहरण आहे, फक्त एक उदाहरण. आणि आपण ते एक जिंकल्यानंतर असं आपल्याला वाटतं की इथला प्रश्नच मिटला. इथं खरी सुरुवात पाहिजे. तर राम मंदिरासारखी जी आपली धर्मस्थळं होती,
ज्याच्यावरती लोक आदर करत असत, ते संपवण्यात आलं. आमच्या चालीरीती संपवण्यात आल्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, ते इथल्या गुलाम, हा जो प्रदेश आहे हा सगळा गुलामीच्या तावडीत सापडून गेला. 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज राज्यकर्ते बनले. सगळ्यांना माहिती आहे इतिहास. मराठा माणसाला, मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही असं होऊच शकत नाही. आता तर बाहेर सुद्धा इतिहास आपला जायला लागला आहे. वेगवेगळ्या भाषेत तो आता सांगण्यात यायला लागला आहे. सांगायचा हेतू हा की बघा, म्हणजे महाराष्ट्राचे किंवा भारत मातेचे कसा त्याच्यामध्ये फरक पडत गेला इतिहासामध्ये. म्हणजे पहिल्यांदा जे आपल्या इथल्या स्वच्छ लोकांचं राज्य होतं, त्याच्यानंतर मुसलमानांचं राज्य आलं, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आलं. तेच राज्य पुढे ज्याला आपण पेशवाई म्हणतो, अभ्यासासाठी त्याला पेशवाई म्हणतो, म्हणजे शिवाजी महाराजांच्याच विचारांचं ते राज्य होतं. साधारण ते पुढे 18व्या शतकापर्यंत गेलं. ते राज्य ब्रिटिशांनी जिंकून घेतलं. ते का जिंकून घेतलं आपण मागे बघितलंय. आणि त्यानंतर ब्रिटिश सोडून गेल्यानंतर भारताची फाळणी झाली. सगळ्यांना मोठी म्हणजे ज्याला आपण म्हणतो मुख्यत्वे करून इतिहास माहिती आहे. ह्या सगळ्या इतिहासामागे एकच मूलभूत प्रश्न आहे. अख्ख्या एका मूलभूत प्रश्नाभोवती ह्या संपूर्ण भारताचा इतिहास फिरतो. तो प्रश्न कुठला? तर तो प्रश्न आहे हिंदू आणि इस्लाम. बघा तुम्ही, हा इस्लामचा जर आक्रमण न होता दुसऱ्या कुठल्याही, इस्लाम म्हणजे सेमेटिक रिलिजन ज्याला आपण म्हणतो, त्यांचं आक्रमण न होता दुसऱ्या कुठल्या धर्माचं आक्रमण जर भारतावरती झालं असतं तर एवढे प्रश्न निर्माण नसते झाले. त्यामुळे अखंड भारताचा 12व्या शतकापासून, किंवा मी त्याच्यापूर्वी म्हणतो की राजपूत लोकांनी, जे आपल्या राजपूत योद्ध्यांनी, त्याच्याही पूर्वी 8व्या-9व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत राजपुतांचं काम फार मोठं आहे. आपल्याला तो इतिहास विशेष ज्ञात नाही. आपल्याला जो राजपुतांचा इतिहास ज्ञात आहे तो 17व्या शतकापासूनचा आहे. त्याच्या अगोदरचा जर इतिहास बघितला तर त्यांनी 300 वर्ष या भारतातली, साधारण 250 ते 300 वर्ष या भारतावरची जी वायव्येकडची जी आक्रमणं आहेत ही त्यांनी रोखून धरलेली आहेत. सांगायचा हेतू हा, 12व्या शतकापासून ते 2023 म्हणजे 2024 अगदी रामाची जे आपण प्राणप्रतिष्ठा सगळ्यांनी साजरी केली तिथपर्यंत, आणि भविष्यातही यावश्चंद्र दिवाकरम, जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत इतिहास भारताचा जो आहे तो कायम हिंदू मुस्लिम प्रश्नाभोवती फिरतो. इथे नेमकं राज्य कोणाचं, राज्य कसं आणलं, राज्य कसं करायचं, राज्याचे नियम काय, वाद सगळा जो फिरला जातो तो ह्याच गोष्टीसाठी जातो. त्यामुळे आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आणि त्यामुळे हे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की हिंदू मुस्लिम, मी काय आपण कुठल्या एका विशिष्ट धर्माच्या विरुद्ध बोलत नाही. आपण जे बोलतोय त्या प्रत्येक गोष्टीला संदर्भ आहे, त्या प्रत्येक गोष्टीला ज्याला आपण म्हणतो पुरावा आहे, ढळढळीत माझ्या मनातली गोष्ट वाटते, अशातल्या गोष्टी मी तुमच्या पुढे काय सांगत नाही आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम प्रश्न सोडवायचा कसा या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य स्थापन केलं त्याला काय म्हणतात सांगा बघू, काय म्हणतात? स्वराज्य म्हणतात. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. मग परराज्य कोणाचं होतं? नेमकं परराज्य कोणाचं? म्हणजे स्वराज्याचं महत्त्व कधी कळतं? जेव्हा परराज्य असतं तेव्हा स्वराज्य म्हणतो ना मनुष्य, बरोबर आहे की नाही? परराज्य जे होतं ते अनेक राजवटींचं होतं, परंतु त्या राजवटीमध्ये एक कायम ज्याला आपण म्हणतो एक समान धागा आहे, आणि तो धागा आहे इस्लामचा. अनेक मुसलमान राज्यकर्ते होऊन गेले. राज्यकर्त्यांची कमी नव्हती भारतात. पुढे पुढे होते. कोण जास्ती देवळं पाडतो, कोण जास्ती धर्मांतर करून घेतो, ह्याची असं म्हटलं तरी चालेल आपल्याला की बघावी तितकी उदाहरणं कमी आहेत. मुसलमानीच संदर्भातलं जर आपण काढलं की मी अमुक अमुक प्रांतात गेलो, तिथे इतक्या इतक्या काफिरांना मारून टाकलं, हा आकडा जर काढला तर तो आकडा साधारण मुसलमानी तवारिखातनं जो आकडा काढला तर तो आकडा साधारण 12 लाखांच्या आसपास आहे. 12 लाखांची, कदाचित कमी वाटेल, 12 लाख लोकांच्या कत्ली झाल्यात. 12 लाख हा आकडा सोपा नाही आहे, कमी नाही. आणि आजच्यासारखी लोकसंख्या पूर्वी नसे.
आज जितकी आपल्याला लोकसंख्या दिसते ती तेवढी लोकसंख्या नसे. तर सांगायचा हेतू आहे, माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला, ती विनंती ही आहे की तुम्ही इस्लाम समजून घ्या. फार संवेदनशील सगळा विषय. तुम्हाला ज्यावेळी इस्लाम समजेल की हा नेमका धर्म आहे काय, मी कोणाविरुद्ध बोलतोय, कुठल्या धर्माविरुद्ध बोलतोय असं नाही, मी इस्लाम काय आहे हा जर तुम्हाला समजेल, त्यानंतर आपल्या पूर्वजांनी काय काम केलं त्याची साधारण कल्पना येईल. आता एक साधं उदाहरण सांगतो. 22 तारखेला रामाच्या अयोध्येतल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. आपण सगळ्यांनी साजरी केली, पेढे वाटले, फटाके फोडले, दिवाळी साजरी केली, बरोबर आहे. पण वास्तविक तो दिवस कसला आहे बघा. तुम्हाला माझा विचार पटतो का? कदाचित तुम्हाला राग येईल मी स्पष्ट बोलतो म्हणून. आपण तो दिवस रामनवमी सारखा साजरा केला का नाही? वास्तविक ती रामनवमीचा तो दिवसच नाही आहे, रामाच्या भक्तीचा तो दिवसच नाही आहे. तो दिवस रामाच्या भक्तांचा होता. तो कशासाठी होता? तर रामाच्या भक्तांचं जे कोणीतरी धर्मस्थळ, जे कोणीतरी प्रार्थनास्थळ, म्हणजे आपण त्याला देऊळ म्हणतो, ते कोणीतरी जबरदस्ती करून पाडलं होतं. ते देऊळ लोकशाही मार्गाने, ज्याला नॅचरल जस्टिस आपण म्हणतो, न्याय मार्गाने आपण ते मिळवलं. ते साजरा करण्याचा तो दिवस आहे. त्यामुळे जसा आत्ता मी ह्या भूमीमध्ये रामवर्धाईचं इथे देऊळ आहे, त्याच्यानंतर इथे अफजलखानाला ह्याच भागात छत्रपती शिवाजी महाराजांनी मारलेलं आहे, बरोबर आहे ना. ते मोठं संकट होतं. ती अफजलखान एक फक्त प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्ती म्हणजे अफजलखानाला मारलं आणि तिथे स्वराज्य संपलं, म्हणजे तिथे स्वराज्यात विजय मिळवला, ती सुरुवात आहे. त्या प्रवृत्तीला मारायची ती सुरुवात आहे. आणि तीच सुरुवात आपल्याला या राम मंदिरामधनं आपल्याला कळली पाहिजे. ती प्रवृत्ती कुठली होती? तुम्ही जर जबरदस्तीने आमचं देऊळ पाडलं. आता देवळं पाडणे, मशिदी बांधणे, त्या मशिदी पाडून पुनश्च देऊळ बांधणे, ही मध्ययुगात अनेक उदाहरणं आहेत. अनेक मराठ्यांनी तर अनेक ठिकाणी आज जी काय उरली सुरली जी ती काय देवळं दिसत आहेत ती सगळी मराठीशाहीमुळे आहेत. मोठी मोठी देवस्थानं जी काय भारतातली सगळी जी दिसत आहेत, मथुरा मराठीशाहीमुळे ना. म्हणजे थोरल्या बाजीराव पेशव्याचं स्वप्न होतं मथुरा मिळवून घ्यावी, मथुरा सोडवून घ्यावी. मथुरेवरनं म्हणून जी काय 4-5 गावं बाजीराव पेशव्याने जाऊन मथुरेच्या गावाला इनाम लावलेली होती. वाराणसी घ्यावी ह्याच्यासाठी अगदी थोरल्या छत्रपती म्हणजे आज्ञापत्रामध्ये उल्लेख आहे की छत्रपतींचं स्वप्न होतं की मी जाऊन काशी विश्वेश्वराची पूजा करेन. दुर्दैवाने ते पूर्णतः झालं नाही. पण अहिल्याबाई होळकरांनी आज जे काही देऊळ दिसतंय ते त्यांच्यामुळे दिसतंय. त्याच्यानंतर कुरुक्षेत्र मोकळं करावं म्हणून नानासाहेब पेशवे झटत होते. त्याच्यावरती कर होता, तो कर सुद्धा मोकळा केला गेला. म्हणजे म्हणायचं आहे तू काय, ही जी काय गया मोकळी करावी हे माधवराव पेशव्यांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलेलं होतं. तर ही जी काय धर्मस्थळं आहेत, तुम्हाला आता इथलं कोण नाशिकचं आहे का? नाशिकचं त्र्यंबकेश्वरचं देऊळ माहिती आहे? प्रसिद्ध आहे, तिथे मशीद होती हे माहिती आहे? 1755-56ला ती मशीद पाडून तिथे देऊळ बांधलं. आता सांगावं लागतं तिकडे मशीद आहे. उरल्या खुणाही ठेवलेल्या नाहीत का? त्याच्यानंतर तुम्हाला अजून सुंदरनारायणाचं देऊळ आहे नाशिकमध्ये, तिथेही मशीद होती, तीही मशीद पाडली. त्याच्यानंतर औरंगाबादला जो दौलताबादचा किल्ला आहे तिथे संकष्टी विनायकाचं देऊळ आहे, आजही देऊळ आहे. ते देऊळ हेमाडपंतांपासून देऊळ होतं. ते देऊळ पाडून तिथे एक दर्गा बांधला होता. आणि जसा नानासाहेब पेशव्याने हे जिंकून घेतलं त्यानंतर तो परत दर्गा पाडून तिथे देऊळ बांधलं. मध्ययुगामध्ये ज्याची तलवार त्याचं राज्य, हा सगळा प्रकार होता. त्यामुळे आपल्या लोकांनी धर्म टिकवण्यासाठी खटाटोप केली आणि धर्म टिकवला. 21व्या शतकात आजच्या लोकशाहीच्या, त्याच्यानंतर जी संसदीय लोकशाही आहे, ज्याला एक कॉन्स्टिट्यूशन आहे, जिथे एक ज्याला आपण म्हणतो संविधान आहे, जिथे एक विशिष्ट न्याय लावलेले आहेत, धर्म लावलेले आहेत, तिथे ही गोष्ट सोपी नाही. माझ्या मनात वाटलं आणि मी तिथे दुसऱ्याचं धर्म, भले पूर्वी आमचं असेल, ते पाडून तिथे आपलं आत्ताचं धर्मस्थळ बांधलं, हे इतकं सोपं नाही. ही अशक्य गोष्ट आज राम मंदिराच्या रूपाने आपण शक्य केली. ते शक्य करायला 40 वर्ष जावी लागली.
सांगायचा हेतू हा की ते आपण शक्य करू शकलो, ते साजरा करायचा तो दिवस आहे. तो दिवस रामभक्ती नुसती साजरी करायचा नाही. देवळं टिकली तर आमचा देव टिकेल. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. मोठी मोठी देवस्थानं आहेत. इस्लामिक आक्रमणे येणार म्हणून देवीच्या देवी तुळजाभवानीपासून तर विठोबाच्या देवळाची, विठ्ठल आपला पंढरपूरचा, लोक घेऊन पळून जायची, लपून ठेवायची की आपल्याकडे ही येऊ नयेत. तुळजाभवानीचं सगळं माहिती आहे आपल्याला. इतिहास अगदी शिवभारतामध्ये उल्लेख दिलेला आहे की आमची धर्मस्थळं ही कशी कशी नाहीशी केली, कशी पाडली गेली. तर हे सगळं जे आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण 21व्या शतकात, जिथे जागतिकीकरणासारख्या गोष्टी आहेत, मी आज कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही, त्याचे पडसाद अनेक राजकारणावरती पडतात, अर्थकारणावरती पडतात, त्याच्यातही आपण करू शकलो ते सांगायचा दे. बघा तुम्हाला विचार पडतो का. आणि त्यामुळे 22 जानेवारी किंवा पौष द्वादशी हा विजय जसा आपण हे नाशिक त्र्यंबकेश्वराचं देऊळ बांधतानाचा केला, तो निव्वळ एका देवळाचा विजय नाही आहे, तो त्या वृत्तीचा, जे आपण इतिहासातनं आपण काही करू शकलो, इतिहासातल्या लोकांनी जे केलं ते फक्त एकदा केलं ते सांगण्याचा हा दिवस आहे. आणि ते साजरा करण्याचा तो दिवस आहे. म्हणजे आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला आपण काय सांगायला पाहिजे, तर हे सांगायला पाहिजे की इथे अमुक अमुक देऊळ होतं, त्याच्यावरती मशीद बांधली, ते आम्ही 21व्या शतकात सुद्धा ती मशीद दूर केली आणि इथे देऊळ बांधलं, परत पुनश्च देऊळ बांधलं. आता दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला की ही जी आक्रमणं होती ही इस्लामची आक्रमणं होती. आता इस्लाम म्हणजे काय, मागेही तुम्हाला बोललो होतो, थोडक्यात तुम्हाला सांगतो. इस्लाममध्ये हा एकेश्वरवादी धर्म आहे. इथे फक्त एक देव मानला जातो, बहुदेव मानले जात नाहीत. फार फार विचार करण्यासारखा, अभ्यास करण्यासारख्या गोष्टी आहेत. नंतर तुम्हाला एक एक गोष्टी कळायला लागतील. मोहम्मद पैगंबरांनी या धर्माची स्थापना केली. अचानक एक दिवस त्यांना अल्लाने, म्हणजे त्यांच्या देवाने संदेश द्यायला सुरुवात केली. ते संदेश जे लिहून ठेवलेले आहेत नंतरच्या काळात त्याला म्हणतात कुराण. कुराण जे धर्मग्रंथ म्हणतो ना आपला, तो म्हणजे प्रत्येक धर्माचा जो धर्मग्रंथ आहे त्याला ते म्हणतात कुराण. तर ते सुरुवातीला मक्केत राहायला होते. मक्केमध्ये साधारण 10-12 वर्ष गेल्यानंतर, 10 वर्ष गेल्यानंतर हे असे रोज संदेश यायचे त्यांना, आणि ते एकत्र केलेले होते, त्याला त्यांनी कुराण असं शब्द दिला. आजच्या कुराणमध्ये साधारण 100, म्हणजे ज्याला आपण अध्याय म्हणतो ना, कोणी गुरुचरित्र वाचलंय का किंवा भगवद्गीता वाचली आहे का? भगवद्गीतेत किती अध्याय आहेत? अरे काय भगवद्गीतेतले अध्याय माहीत नाहीत का? झोपलात का काय? 18 अध्याय आहेत, बरोबर आहे. गुरुचरित्रात 52 किंवा 53 अध्याय आहेत. म्हणजे अध्याय असतात आणि त्याच्यात ओव्या असतात, बरोबर आहे. तसं कुराणमध्ये सुरा आहेत, त्या अध्यायांना म्हणतात सुरा, आणि त्या ओव्यांना म्हणतात आयत. अशा साधारण 113-114, काही ठिकाणी 113, काही ठिकाणी 114 सुरा आहेत. तर मोहम्मद मक्केत जेव्हा होते तेव्हा त्यांनी त्या धर्माचा प्रचार करायला सुरुवात केली होती. आणि पहिल्या 10-12 वर्षात त्यांना 100च अनुयायी मिळाले. म्हणजे एकूण साधारण 100-125 लोकच फक्त ज्यांनी असे होते की ज्यांनी इस्लाम स्वीकारला होता. आता त्यांनी मक्केतनं मदिनेमध्ये पलायन केलं, गेले, ही भूमी त्याज्य केली, त्याला म्हणतात हिजरत. आणि प्रत्येक मुसलमानाने धर्मासाठी हिजरत करावी असा एक आदेश आहे. साधारण मी काय मुसलमान नसल्यामुळे अगदी मी ते काय पूर्णविराम स्वल्पविराम सांगत नाही, त्याचा मतितार्थ सांगतो. सुरा 16 आयत 41 ह्याच्यामध्ये म्हटलं आहे त्यांनी की प्रत्येक मुसलमानाने शक्य तितकं हिजरत करावी. आता गंमत बघा, आपण रामाचं उदाहरण आपण कायम घेतो. हिजरत म्हणजे काय की जी भूमी धर्माच्या प्रसाराला, म्हणजे इस्लामच्या प्रसाराला योग्य नसेल ती भूमी त्याज्य करून दुसऱ्या भूमीत जावं, भले तुमची ती जन्मभूमी का असे ना. आणि ह्याच्या उलटा विचार रामाने सांगितलाय, रामायणात सांगितलाय का नाही. लंका घेतल्यानंतर लक्ष्मणाला लंका फार आवडली, म्हणा इथेच थांबूया आपण, कुठे जायचं अयोध्येत. तेव्हा राम काय म्हणाले,
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरीयसी. माझी जन्मभूमी माझी वाट बघते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्रात उल्लेख आहे, या प्रांताचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. म्हणजे ही जी आस आहे आपल्या जन्मभूमीची, जन्मभूमीबद्दल, वाटेल ती अवस्था होऊ दे, वाटेल ती संकटे होऊ दे, पण मी माझी जन्मभूमी सोडणार नाही. आजही आपण जो इस्रायलचा जो सगळा वाद बघतो ना, इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन सगळा, तो त्याच प्रॉमिस लँडसाठी आहे. फक्त ह्याच धर्मामध्ये कशी व्यवस्थित, ज्याला आपण म्हणतो की धर्मभूमी जन्मभूमी सोडून ते मदिनेमध्ये गेले. मदिनेमध्ये त्यांनी अनेक टोळ्यांबरोबर करार करून घेतले, त्याला मदिना करार म्हणतात. स्वतःची ताकद वाढवली आणि त्यांनी मक्केवरती हल्ला केला आणि मग मक्केवरती पण काही आयती झाल्या. फार मोठा विषय, म्हणजे किचकट आहे, इतका सोपा नाही. मी तुम्हाला शक्य तितक्या ह्याने सांगतो. आणि मग मक्केत जशी ताकद आली तसा मग त्यांनी जो प्रचार अतिशय सौम्य भाषेत होता तो त्यांनी कडक भाषेत सुरू केला. कारण अल्लाचा तसा त्यांना आदेश आला की आता जे लोक इस्लाम स्वीकारणार नाहीत त्यांना तलवारीनेच इस्लाम स्वीकारायला भाग पाडणे. हे सगळं सांगायची गरज काय? म्हणजे हे सगळं रटाळ कंटाळवाणं वाटेल एखाद्याला, पण हे जोपर्यंत समजून घेत नाही ना तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की नेमकं आपण कुठल्या शत्रूला तोंड दिलं. इतिहासामध्ये कुठल्या, आणि नुसतं इतिहासातलं नाही आहे, जगाच्या पुढे आज हाच प्रश्न आहे. मी परत सांगतो, एक फिरून फिरून याच गोष्टीकडे ना, आपला भारत तोडायला लागला ह्याच्यासाठी. जो समृद्ध भारत होता तो तोडायला लागला ह्याच्यासाठी, फक्त ह्या हट्टापायी. ह्याचं उत्तर नाही. तुम्ही ह्याचा विचार करा, जरूर विचार करा. एखाद वेळेस मी त्याच्या पुढचं सांगतो, रामाचं नाव घेतलं नाही, आजचं उद्या घेतलं तरी चालेल, पण हे काय हे समजून घ्या. इंटरनेटच्या माध्यमातून समजता येईल. तुमच्या हाताशी अनेक पुस्तकं आहेत, त्यांच्या मार्फत समजता येईल. मी तुमच्याकडे स्वतः येईन हे समजून सांगायला. किती वाजता बोलवा, कधी बोलवा, मी खरोखर येईन. परंतु हे जोपर्यंत समजून घेत नाही ना तोपर्यंत तुम्हाला महाराजांनी काय केलं, मराठ्यांनी काय केलं ह्याचा अंदाज येणार नाही. सांगायचा हेतू हा की तिथे दोनच पर्याय आहेत. एक तर आमचा धर्म स्वीकारा, नाही तर मरायला तयार व्हा. बघा, मग तुमचं म्हणजे समोरच्याचं अस्तित्वच संपून टाकणे, धर्म स्वीकारणे. आता धर्म स्वीकारणे म्हणजे काय? त्या धर्माच्या ज्या काही चालीरीती आहेत त्याचं पालन करणे म्हणजे काय? तो एकेश्वरवादी धर्म आहे, तिथे मूर्तीपूजेला मंजुरी नाही, मूर्तीपूजा करू शकत नाही. ठीक आहे, मी इस्लाम स्वीकारला, आता मी माझ्या परमेश्वराची पूजा करतो, जमणार नाही. तिथे फक्त एकाचीच पूजा करायची आहे, तो म्हणजे अल्लाह आहे. आणि हे अल्लाहने सांगितलेलं आहे, हे काय मी माझ्या शब्दातलं, माझ्या वाक्यातलं मी काय सांगत नाही आहे. म्हणजे तुमचा पूर्वीचा जो कुठला धर्म आहे तो धर्म तुम्ही, त्या धर्माचं तुम्ही पालन करू शकत नाही. म्हणजे तुमचं अस्तित्व संपलं ना. म्हणजे जो कोणी तो धर्म स्वीकारणार त्याचं अस्तित्व संपलं. आपल्याकडे पंथ आहेत वेगवेगळे, शिव आहे, शैव आहे, वारकरी आहे. आमच्याकडचे वारकरी वारीला जातात आणि गणपतीची पूजा करतात, सत्यनारायणही घालतात, दत्ताच्या देवळातही जातात, शंकरालाही जातात. कारण विठ्ठल हे सगळ्याचं रूप आहे, परब्रह्म आहे म्हणतो आपण, शंकरही परब्रह्म म्हणतो. असे वाद नाही आहेत की कोणी शंकर भक्त म्हणत नाही मी गणपतीच्या देवळात जाणार नाही. तुला कुठला पाहिजे त्याची मोकळीक, त्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. इस्लाममध्ये ते नाही आहे. तर हे असं जे राज्य आहे ते राज्य आणण्यात आलं सगळ्या गोष्टीने. आता मी तुम्हाला अजून त्याचा पुढं, माझा नाईलाज आहे पण तुम्हाला ऐकायला लागेल. याचं कारण असं आहे की ह्याच्यातनं आपले 50 लोक जरी तयार झाली ना तरी फार मोठी ही गोष्ट आहे की हा धर्म समजून घेण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. मग तुम्हाला औरंगजेब काय प्रकार होता हा कळेल. पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला की आता इस्लाम धर्माचा जर मला अभ्यास करायचा आहे, म्हणजे इस्लाम धर्मात काय काय येतं. जसं हिंदू धर्म म्हटलं तर हिंदू धर्म म्हणजे काय हे हिंदू धर्मियांनाच अजून सत्य आम्हाला समजायचं आहे, म्हणून आम्ही सत्य के राह पर वर्षानुवर्ष चालू आहे आपल्याकडे. जोपर्यंत दुसऱ्याला त्रास देत नाही तोपर्यंत याला काय अडचण होत नाही. तर इस्लाम म्हणजे काय मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. कुराण, आजचं जे कुराण आहे ते. मग इस्लाम समजून घ्यायचा असेल तर 4-5 गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील.
पहिलं मी म्हटलं की हे कुराण समजून घ्यावं लागेल. 114 सुरा ज्या आहेत त्या कशा समजून घ्यायच्या, म्हणजे कुराणच्या धर्मग्रंथापैकी तो एक महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे कुराण. कारण कुराण हे प्रत्यक्ष अल्लाचे शब्द आहेत, अल्लाने सांगितलेले शब्द आहेत. दुसरी गोष्ट, मोहम्मद जसं वागत असत आणि ते बोलत असत, म्हणजे त्यांच्या उक्ती आणि कृती, याला म्हणतात हदीस. सुन्ना आणि हदीस त्यांची सुद्धा पुस्तकं तयार करून ठेवलेली आहेत. आणि शक्यतो असा नियम आहे की त्यांच्या हदीसवरती अमल, म्हणजे वागल्यावरती अल्लाह शबाब देतो, म्हणजे शबासकी मिळते. मग अशा अनेक हदीस आहेत आज, मग त्याच्यातही वर्गीकरण आहे. ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या मी सांगत नाही. त्याचा औरंगजेबाशी काय संबंध आहे ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला साधारण अंदाज येईल. म्हणजे जर तुम्हाला इस्लाम समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा कुराण समजून घ्यायला पाहिजे. कुराण कुठल्या क्रमाने उतरलं ते समजून घ्यायला पाहिजे. त्या कुराणवरती त्यांच्या स्कॉलरनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, त्याला म्हणतात तफसील, तफासीर. आणि त्या तफासीरचा साधारण एक फॉर्मॅट असा असतो की एखादी आयत उतरली तर त्या आयतीत का उतरली त्याचं कारण दिलं जातं, आणि त्या कारणला ते शाने नझूल म्हणतात किंवा असबाबे नझूल म्हणतात. पर्शियन भाषा आहेत, सोडून द्या, भाषेचा काय प्रश्न नाही. कुठली अरबी भाषेची अभ्यास, मला स्वतःला अरबीतलं अबकडं येत नाही, फारसीतला फसुद्धा येत नाही, उर्दूही येत नाही, इंग्रजी मात्र येतं. त्या इंग्रजीचा वापर करून ह्या गोष्टी तुम्ही शिकू शकता. तर हे तुम्ही शिकलत की कुराण कसं, पहिला तुम्ही मोहम्मदाचा इतिहास समजून घेतलात, मग कुराण कसं अवतरित झालं त्याला वह्यत म्हणतात, की कुठल्या क्रमाने अवतरित झालं, त्या क्रमाप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलात की तिसरी गोष्ट ज्याला म्हणतो आपण हदीस, त्यांचा अभ्यास करायचा. की मोहम्मदांची, प्रॉफिट मोहम्मदांची पीस बी अपॉन हिम असं म्हणतात, की ते कसे वागले, कसे बोलले, आणि ते कसे वागले बोलले त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करावा असा त्यांच्याकडचा संकेत आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे ह्या सगळ्या ग्रंथांचा वापर करून, म्हणजे कुराण, हदीस यांचा वापर करून इस्लामिक स्कॉलर्सनी, त्याला मुश्तकीन म्हणतात इस्लामिक स्कॉलर्सना, उलुल अम्र असा शब्द आहे, त्यांनी इस्लामिक राज्य कसं असावं याचे नियम घातलेत. त्याला म्हणतात इस्लामिक न्यायदान, त्याला म्हणतात फिक, इंग्रजीत त्याला ज्युरिस्प्रुडेशन म्हणतात. आणि ह्या सगळ्या ज्युरिस्प्रुडेशनचा वापर एक संविधान म्हणून केला जातो, की कसा कायदा बनवला जातो, आणि त्या कायद्याच्या हिशोबाने राज्य करणं ह्याला शरिया म्हणतात. शरिया शब्द ऐकला असेल ना तुम्ही, ऐकलाय का नाही? ते शरिया म्हणजे काय ते हे आहे, हा शरिया आहे. आता आपल्याकडे धर्मशब्द आपण ऐकतो, धर्मशब्दाला पर्शियन भाषेत दिन म्हणतात. आता दिन आणि धर्मामधला तुम्हाला एक साधारण फरक सांगतो. सावरकरांनी धर्मशब्दाचे 4 अर्थ सांगितले. एक, धर्म म्हणजे मानवी स्वभाव किंवा निसर्गाचा ने जो दिलेला गुण आहे त्याला ते धर्म म्हणतात. म्हणजे साखरेचा धर्म कुठला? गोडेपण, बरोबर. कारल्याचा धर्म कुठला? कडूपण. त्या विषारी सापाचा धर्म कुठला? तो त्याच्या पद्धतीने आयुष्य जगणार, कोण वाटेत आला की त्याच्यावरती डसणार, तो त्याचा धर्म आहे ना. वाघाचा धर्म कुठला? डरकाळी फोडणार, समोर भूक लागली की माणूस खाणार, भूक भागली की तो बघणार सुद्धा नाही, कोणी काय असेल, हा धर्म आहे. दुसरा धर्म कशाला म्हटलाय तर जे धर्माचं तत्वज्ञान आहे, म्हणजे परमेश्वर म्हणजे कोण, तो कसा आला, त्याची व्युत्पत्ती कशी झाली, त्याने प्रकृती कसं निर्माण केली, त्याच्या मागचा विचार काय होता, आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, हे सगळ्या दुसरा अर्थ झाला. तिसरा अर्थ त्यांनी असा केला सावरकरांनी, बघा फार विचार केला त्या माणसाने ह्या सगळ्या गोष्टी बसवताना. आपण बाकी सगळं घेतो सावरकरांचा, हा बुद्धिवाद घेत नाही, आणि हा बुद्धिवाद घेतला तरच या भारताचं भविष्य जे आहे ना ते सुकर होऊन जाणार आहे.
तिसरा त्यांनी अर्थ काढला की परलौकिक म्हणजे अल्लाह किंवा परमेश्वर हे सगळे परलोकात आहेत ना, ह्या लोकात नाही आहेत. तर त्यांची पूजा कशी करावी, 16 सोमवाराचं व्रत करावं, शिरा पाव किलो करावा, 1 किलो करावा, काय करावा, तूप घालावं न घालावं, गणपती कसा आणावा, 5 दिवसांनी विसर्जन करावं का 7 दिवसांनी विसर्जन करावं, हा तिसरा अर्थ दिला. त्याच्यात त्यांचं म्हणणं असं आहे, ते थोडंसं जरा बुद्धिवादाकडे झुकलेलं असल्यामुळे बऱ्याच जणांना पटत नाही. ते म्हणतात दुसरा आणि तिसरी गोष्ट सिद्धच झालेली नाही, विज्ञानाच्या आधारावरती ही गोष्ट सिद्ध झालेली नाही. हा विषय सोडून द्या, त्याचं पालन केलं न केलं तरी. परंतु चौथा मुद्दा त्यांनी असा मांडला की धर्म म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं वागावं त्याचे केलेले नियम. माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, त्याचे जे नियम आहेत ते धर्म. त्यांचं म्हणणं आहे की चौथा जो मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा आहे. चौथा मुद्दा आहे फार महत्त्वाचा आहे. तेव्हा सगळ्या माणसांनी एकत्र यावं आणि आपण एकमेकांशी कसं वागावं हे ठरवावं. आपलं भारताचे जे संविधान आहे ते असंच आहे, आहे का नाही. आपल्याला वाटलं नाही मला आता पुढे जायचं आहे पण मला संधी मिळत नाही, आंदोलन केलं, लोक चर्चेला आली, चर्चा घेतली एकमेकांची, चर्चेच्या मार्गाने मार्ग सुटला, प्रश्न सुटला, पुढे गेलो. म्हणजे माणसाने माणसाशी कसं वागावं, कायदे केले माणसाने, कोणासाठी केले, माणसासाठी. काही दिवसानंतर कळलं ह्या कायद्यात अनेक त्रुटी आहेत, कोणासाठीच्या त्रुटी आहेत, माणसासाठी त्रुटी आहेत, म्हणून परत माणसाने दुरुस्त केल्या. म्हणजे आजचं जे भारतीय संविधान ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, ते मागे पुढे प्रत्येक गोष्टीत कमी अधिक गोष्टी होत असतात किंवा स्मृती असेल पुढच्या काळातल्या. भारतात अनेक स्मृती होऊन गेल्या हिंदू धर्मात, आपल्याला एकच माहिती आहे मनुस्मृती, दुसरी माहीत नाही. म्हणजे थोडक्यात त्या काळातल्या त्या राजांनी केलेले नियम आहेत. परंतु जेव्हा मी इस्लामिक शरिया म्हणतो तिथे लोकशाहीला किंमत नाही. तिथे मला वाटलं म्हणून मी कुठली गोष्ट, बघा फरक कळतोय का नाही, फरक काय येतोय ते. मला वाटलं मी आंदोलन केलं, जमणार नाही. पुस्तकात काय लिहिलंय, स्कॉलर्सनी काय केलंय, त्या स्कॉलर्सनी त्या पुस्तकात ज्या काय नियम लिहिले त्याच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही. फरक लक्षात येतोय. दीन आणि धर्मातला हा फरक आहे, शरिया आणि ह्या धर्मातला हा फरक आहे. आता इस्लामिक तत्वज्ञान तुम्हाला मी सांगतोय की मुख्यत्वे करून मुख्य गोष्ट जी असते ती काय असते तर सामान्य माणसाने जिहाद करावा. म्हणजे त्याचं संपूर्ण जे आयुष्य आहे ते जिहादसाठी त्याने पालनपोषण, त्या आयुष्य त्याने जिहादसाठी खर्च करावं. हे मी नाही, इस्लामिक लॉच सांगतोय. म्हणजे आता जिहाद म्हणजे काय तेही मी तुम्हाला सांगेन. ह्या ज्या काय 4-5 गोष्टी सांगितल्या इस्लामच्या, मी तुम्हाला कुराणबद्दल सांगितलं, हदीस ज्याला म्हणतात ते सांगितलं. हे कशासाठी आहे, माणसाने काय करावं म्हणून आहे, जिहाद करावा म्हणून आहे. बरं, जिहाद झाल्यानंतर हे राज्य कसं लावायचं आहे, हे राज्य चालवायचं कसं ते ठरवण्याचं एक संविधान पाहिजे. त्या संविधानाला म्हणतात शरिया, बरोबर आहे का नाही. ते शरिया औरंगजेबाने तयार केलं होतं. किती जणांना माहिती आहे औरंगजेबाने काय केलं होतं. 500 इस्लामिक स्कॉलर जगाच्या पाठीवरचे, मी आजची गोष्ट सांगत नाही, 400 वर्ष मागची गोष्ट सांगतोय, सगळ्यांना बोलवून घेतलं. त्यातले 300 होते साऊथ एशियातले. साऊथ एशिया म्हणजे आपल्या दक्षिण जो सार्क आपण म्हणतो ना सगळा, तिथले 300 लोक होते. 100 लोक होते पर्शियातले आणि उरलेले 100 लोक अरेबियातले, ज्याला आज सौद घराण्याने घेतले म्हणून त्याला सौदी अरेबिया म्हणतात. या 500 लोकांना बोलवून घेतलं स्वखर्चाने आणि सांगितलं की हे विद्वानांनो, हा देश इस्लामिक कायद्याप्रमाणे कसा चालला पाहिजे त्याची एक घटना करून द्या मला. त्या पुस्तकाचं नाव आहे फतवाए आलमगीर. हो, एक चॅप्टर त्यातले वाचा, तुम्हाला कळेल या देशाचं काय करायचं होतं. काय गोष्टी इतक्यात तुम्ही सुन्न व्हाल, तुमचं डोकं सुन्न होईल. मला या सांगता येत नाही, मला धाडच नाही सांगायच्या या गोष्टी. तुमच्या लक्षात येतं औरंगजेब का लोकांना हवा होता. हे नुसतं राज्याचं भांडण नाहीये. उदाहरणार्थ सांगतो, गुलामगिरीबद्दल औरंगजेब असं लिहितो. म्हणजे औरंगजेबाने जे सगळं फतवाए आलमगिरीमध्ये तो असं म्हणतो, एक स्त्री जर गुलाम मला करावीसारखी वाटली तर मी ती स्त्री गुलाम करू शकतो. मला आता ती एक स्त्री गुलाम विकत घ्यायची आहे,
माझ्याकडे पैसे नाहीत. मी माझ्या मित्राला म्हटलं चल रे आपण दोघात घेऊ. तर दोघात मिळून एका बाईला विकत घेता येतं गुलाम म्हणून. 1 महिना मी ठेवेन तुझ्याकडे माझ्याकडे, 1 महिना तू ठेव. 1 महिना मी ठेवेन, 1 महिना तू ठेव. मोटरसायकल आहे काही. आज कर्ज घ्यायचं गेलं दोघात तरी 1760 डॉक्युमेंट घ्यावे लागतात का नाही लागतात? बँकेत विचारतात ना सगळं, तुमचं आधार कार्ड काय, ह्याव काय, त्याव काय, पॅन कार्ड काय, लागतात का नाही लागतात? कुठे गेली ही स्त्री मुक्तिवाद किंवा स्त्रीला असलेले आदरण? आपल्याकडे स्त्रीला मातृ किंवा देवी म्हटलं गेलं, तिचा उत्सव केला गेलो. इथे ही परिस्थिती आहे, समजून घ्या. त्या बाईला दिवस गेले तर त्या मुलाची मालकी कोणावर ह्याच्यावर चर्चा केली आहे. ती मालकी दोघांची. तिला पुढे मूल झालं ते मी मूल विकू शकतो, त्या बाईचा अधिकार नाही त्याच्यावर. बघा हे राज्य आणायचं होतं या देशात. कल्पना करा आपल्या आई बहिणा तिकडे ठेवून, मग तुम्हाला साधारण या राज्याची दाहकता कळेल. आणि म्हणून औरंगजेब ह्या सगळ्या लोकांना प्रिय आहे, कारण ज्यांना शरिया लॉ भारतात आणायचा आहे त्यांच्यासाठी औरंगजेब लोकांना आवडतो. आणि म्हणून आजही अनेक राज्यकर्ते, अकबर होऊन गेला की नाही गेला? उत्तर काळात अकबर फार विक्षिप्त वागत होता. जहांगीर होऊन गेला, त्याच्यानंतर शहाजहान होऊन गेला. दक्षिणेत पातशाह्या होत्या, इथल्या होऊन गेल्या. पण इथल्या औरंगजेबाने हे बरं, ह्याला ते म्हणतात फतवा म्हणतात. फतवा म्हणजे मत, ओपिनियन. तो कोणीतरी मागावा लागतो आणि मग त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता ते एकदा कायदे बनले की त्या कायद्यामध्ये चर्चा करतात. ते प्रत्येक कायदा बनताना एकदा तो कायदा बनला की सामान्य माणसाला वाटलं की मला तो बदलायचा आहे, जमणार नाही. तुम्ही 5 नाही 25 लाख लोक घेऊन गेलात तरी होणार नाही, कारण तो कायदा बनला आहे आता आणि तो धर्माप्रमाणे बनलेला आहे. लक्षात येतं हे किती भयंकर होतं. त्यामुळे हा कायदा बदलण्याची लोकांना मुभा नाही. आणि तो कायदा औरंगजेब असा राजा आहे की तो त्याने राबवला. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, या फतवा आलमगीरचं भाषांतर उपलब्ध नाही आहे. मराठीत कोणी भाषांतर केलेलं नाही. हिंदीत काही भाषांतर त्या जयपूर डायलॉगवाल्याने केलं आहे, फार मोलाचे उपकार केलेत त्याने. तर ते इंटरनेटवर फुकट उपलब्ध आहेत. लावून का असे ना थोडं वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल ह्या देशात कसे कायदे लागू करायचे होते. कल्पना करा आपण तिथे गेलो. आज सगळं सुखात आहे. आपल्याला काय कुठे दुःख आहे सांगा ना? आपल्या दृष्टीने दुःख म्हणजे काय? महिन्याला जो काय पगार होता, उत्पन्न होतं, ते कमी जास्ती झालं की आपण त्याला दुःखाची भाषा म्हणतो. आपल्या इच्छेच्या विरुद्ध रोजच्या जगण्यात आपल्या अडचणी नाही आहेत ना. शाश्वती आहे, माझी बायको, माझी आई सुरक्षित राहणार, माझी मुलं सुरक्षित राहणार, माझ्या मुलांना जसं काय पाहिजे, माझ्या घरात जे काय कायदे करायचे आहेत माझ्या मनाप्रमाणे वाटतं. आज वाटलं हॉटेलला जाऊन जेवून या, आज वाटलं मला मटण करून खायचं आहे, करू शकतो. ही सक्ती नाही आहे कोणाची. आपल्याला पाहिजे तसं आज आयुष्य आपण जगू शकतो. म्हणजे धर्म म्हणजे काय? सावरकरांनी जे सांगितलं, माणसाला, एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं वागायचं त्याचे केलेले नियम. दीनमध्ये आहे का ही व्यवस्था? सांगा मला, ठरवू शकता का तुम्ही? बघा हे भयंकर किती राज्य आहे औरंगजेबाला. 1704 सालचा औरंगजेबाचा पत्र आहे, त्याच्याच लिहिलेल्या गुजरातच्या सुभेदाराला. आता ह्या औरंगजेबाने त्याच्याच ग्रंथामध्ये जिहादची व्याख्या करून ठेवली. तो म्हणतो लोकांना जाऊन इस्लाम स्वीकारण्याचं आमंत्रण देणं, त्यांनी ते स्वीकारले नाही तर त्यांच्या विरुद्ध युद्ध करणं, याला जिहाद म्हणतात. व्याख्या कोणी केली व्याख्या? औरंगजेबाने. बरोबर आहे. म्हणजे जिहाद हा शब्दाचा अर्थ मला जास्ती कळला 21व्या शतकात का औरंगजेबाला कळला? कोणाला कळला? औरंगजेबाला कळला ना जास्ती अर्थ. त्यामुळे आज अनेक लोक जे सांगतात जिहाद म्हणजे स्वतःच्या विरुद्ध केलेलं बंड, औरंगजेबाला ते अपेक्षित नव्हतं. आणि म्हणून तो मराठ्यांच्या विरुद्ध 1689ला त्याने संभाजी महाराजांची वाईट पद्धतीने निर्घुण हत्या केली. ते केल्यानंतर सुद्धा तो 1704 साली आपल्याच माणसाला पत्र लिहितो. अरे एकीकडे तो बादशाह म्हणून त्याला बघितलं जातं आणि दुसरी गोष्ट त्याच्याच दख्खनेतल्या भागातल्या लोकांना तो पत्र लिहितो की मला या लोकांविरुद्ध जिहाद पुकारलाय मी. आणि त्या जिहादामध्ये
मदत करणं हे प्रत्येक मुसलमानाचं कर्तव्य आहे. वाक्य पत्र मी लिहिलेलं नाही, पत्र औरंगजेबाने लिहिलेलं आहे. पगडींनी ते पत्र छापलेलं आहे. जाऊन वाचा, अखंड पगडीमध्ये तुम्हाला ते पत्र मिळून जाईल. मला वाटतं खुतुते शिवाजी किंवा लुप्तुल्लाची पत्र, मला आता नेमकं आठवत आहे, पण पत्र आहे. म्हणजे औरंगजेबाला काय अपेक्षित होतं तुमच्या लक्षात येतंय का नाही? दुसऱ्याचं अस्तित्व संपवणं, त्यांना कायमस्वरूपी आपल्या पायाशी आणणं, त्यांना जबरदस्तीने आपला धर्म त्यांच्यावरती लादणं, हेच त्यांना अस्तित्वात होतं. दुसरं काही अस्तित्वात त्याला अपेक्षित होतं, दुसरं त्याला काही अपेक्षित नव्हतं. इथे संपूर्ण राज्य, संपूर्ण देश त्याने केलेल्या संविधानाच्या हिशोबाने चालला पाहिजे. औरंगजेबाच्या मुलाचं नाव अकबर, तो येऊन संभाजी महाराजांना मिळाला होता. त्याच्याच पत्रात त्याने दिलंय की माझ्या वडिलांना अहेले हिंदुस्तान म्हणजे संपूर्ण हिंद पट्टा बर्बाद करून टाकायचा आहे. म्हणजे ज्या राजपुतांनी त्याची सेवा केली त्या राजपुतांवरती त्याच्या पुढच्या पिढीला संपवण्याचा कट कारस्थान औरंगजेबाने राबलं होतं. याचा दाखला त्याचाच मुलगा संभाजी महाराजांना देतोय. आणि तो पुढे म्हणतो असा की तुम्ही मला मदत करा, मी माझ्या बापाविरुद्ध बंड करतो आणि मी त्या सिंहासनावरती जाऊन बसतो, म्हणजे भले मी जरी राज्य करत असलो तरी राज्य तुमचंच चालेल असं आपण गृहीत धरू. म्हणजे लक्षात घ्या की इस्लामचं जे टोक आहे, ज्याला आपण पीक म्हणतो, मोठ्यात मोठा विषय म्हणतो, ते सगळं औरंगजेबाच्या कृतीत दिसतं. अतिशय त्याची राहणीमान साधी होती म्हणतात का, आणि इस्लाममध्ये राजाने साधं राहावं असं म्हटलं जातं. मी त्या बाबतीत मला ते नेमकं माहिती नाही. म्हणजे इस्लामसाठी जगायचं, इस्लामसाठी पूर्णपणे राज्य करायचं. मग ह्या सगळ्या गोष्टीचा संदर्भ आज काय आहे, म्हणजे आजच्या दृष्टीने काय आहे तो मी तुम्हाला सांगतो. मी त्याचं पुढचं शिवाजी महाराजांबद्दल आपण दिसतो की त्यांनी भाषाशुद्धी केली, त्यांनी धर्मशुद्धी केली. भाषाशुद्धी केली म्हणजे त्यांनी राज्याभिषेकानंतर संस्कृत शब्द मराठी भाषेत घुसवले, माहिती आहे नाही, जाणून बुजून. राज्यव्यवहार सगळ्यांना माहिती आहे, राज्यव्यवहार कोश बनवला. जबरदस्तीची धर्मांतरं त्यांनी परत आपल्या लोकांना आपल्या धर्मात आणून घेतलं, केलं की नाही. आणि स्वराज्याची निर्मिती केली. म्हणजे इथली जी काय देवळं होती ती देवळं परत ज्यांनी मशिदी पाडल्या होत्या तिथे पुनश्च देवळं बांधली गेली. ही सुरुवात झाली. आता नानासाहेब पेशवेच्या काळात, मी नानासाहेब पेशव्यांचं मुद्दाम असं उदाहरण देतो की साधारण नानासाहेब पेशव्यांच्या काळात 18व्या शतकात आपला मराठ्यांच्या राज्याची ज्या सीमा होत्या त्या अगदी अटके पार निघालेल्या होत्या. या नानासाहेब पेशव्यांचं एक पत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं 1680ला, नानासाहेब पेशव्यांचं पत्र आहे 1751ला, 51 किंवा 52 असेल, म्हणजे साधारण 70 वर्षानंतर पत्र निजामाला लिहिलं आहे. त्याच्यात ते असं म्हणतात, आम्ही गनीम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण हा नानासाहेब पेशवा 70 वर्षानंतर सुद्धा काढतोय. आणि नानासाहेब पेशवेची ताकद त्यावेळी फार मोठी आहे, प्रचंड मोठी आहे. 1740 ते 1750 म्हणजे शाहू महाराज 49 साली गेले, शाहू महाराज सातारकर. त्यानंतर इतकं भारतातलं राजकारण वेगवेगळ्या पद्धतीने बदलत गेले. इतिहासाचा भाग आहे, आपण तो सोडू, कधीतरी आपण त्याच्यावरही चर्चा करू. परंतु त्यातनं काय घेतलं पाहिजे आपण, तर या नानासाहेब पेशव्यांनी एक 4-5 त्यांच्या राज्यात राज्य कसं करावं, हिंदू राज्यकर्त्याने राज्य कसं करावं हे सांगणारे एक 4-5 उदाहरणं दिली आहेत. उदाहरणं तुम्हाला मी सांगतो. पहिलंच उदाहरण, त्यांच्या राज्यात त्यांनी असं म्हटलंय, हिंदू मुस्लिम भेद करू नये. गंमत आहे की नाही सांगा. म्हणजे काय, भेद करावा, नोकरीच्या जागी भेद करू नये. बघा, म्हणजे एक हिंदू मनुष्य कसा विचार करतो. आजही आपला विचार त्याच्यापासून वेगळा नाही. आजही आपल्याला, कारण आपल्याला ती, आपण धर्मासाठी जगत नाही ना, आपल्या जगण्यासाठी धर्म आहे. सोमवारची पूजा नाही जमली, ठीक आहे, मंगळवारची कर. मंगळवारची नाही करली तर शनिवार आहे उपलब्ध. तर प्रत्येकात पळवाटा काढलेले आहेत आपल्या, कारण आपल्या जगण्यासाठी धर्म आहे, धर्मासाठी जगत नाही आपण. कारण हिंदू धर्मच तसा आहे. म्हणजे राज्यकर्त्याने कसं असलं पाहिजे. आता कोणी म्हणेल काय हो हे,
थांबा, पुढचा नियम कसा सांगतो त्याच्या उदाहरणात दिसतो. पानिपतचं युद्ध झालं, मराठ्यांची पकड थोडीशी ढील झाली उत्तरेतली. आता हे जे छोटे मोठे संस्थानिक होते ते तलवार काढायला लागले. नानासाहेब पेशव्याचंच पत्र आहे, राज्य हे कायम हिंदू लोकांच्या हातात राहिलं पाहिजे, राज्य मुसलमानांच्या हातात जाता कामा नये. किती मोठा विचार आहे बघा तुम्ही. कारण मागे आपल्याला दिसतंय राज्य मुसलमानांच्या हातात गेलं की तिथे प्रवास कुठपर्यंत सुरू होणार, शेवटी शरिया लावण्यापर्यंत. नियम वेगळे. आदिलशाहच्या राजकारणात नियम, हिंदूने एकच गुन्हा हिंदूने केला नियम वेगळा, त्याला शिक्षा वेगळी, मुसलमानाने केला त्याला शिक्षा वेगळी. आहे की नाही गंमत? गुन्हा एकच, शिक्षा वेगवेगळ्या. कारण काय? राज्य इस्लामचं आहे म्हणून. हे नानासाहेब पेशवे सांगतायत. तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, फार महत्त्वाची गोष्ट आहे. राज्य करताना कसं केलं पाहिजे, म्हणजे राज्य कोणाच्या ताब्यात, राज्याची सूत्र कोणाच्या ताब्यात असली पाहिजेत, ती कायम हिंदूंच्या ताब्यात असली पाहिजेत, ती मुसलमानांच्या ताब्यात देता कामा नयेत. नानासाहेबांच्या पत्रात आहे. आता त्याचं एक, ते कसं हिंदू राजा राज्य करतो त्याचं एक उदाहरण देतो. जंजिऱ्याचा सिद्धी सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे. मराठ्यांचं एक स्वप्न होतं की तो जंजिरा जिंकून घ्यायचा आपला. ते काही झालं नाही. पण काय झालं, बाजीराव साहेबांनी जेव्हा मोहीम केली होती त्याच्यानंतर या जंजिरेकर सिद्धी, शामल सिद्धी ज्याला म्हणतात, आणि मराठे यांच्यात एक तह झालेला होता. त्या तहाप्रमाणे 5 गावं जी होती ती दोघांना कॉमन दिलेली होती. म्हणजे काय, तर समजा 10 रुपये त्या गावचा वसूल अपेक्षित असेल तर दोन्ही लोकांनी तिथे वसूल गोळा करायचा. 5 रुपये सिद्धी देणार आणि 5 रुपये मराठे देणार. एकच गाव, एका गावात 2 ॲडमिनिस्ट्रेटर, एकमेकांचे शत्रू. लक्षात आलाय हा मुद्दा? आता सिद्धी काय करायचं सांगतो. हळूच हिंदू लोक उचलायचा जबरदस्तीने आणि पळवून घेऊन जायचा. किडनॅप म्हणतात ना जे, ते घेऊन जायचा. आता त्यांना सोडणं हे राज्यकर्त्याचं काम आहे, मग तो पैसे मागायचा. हो, नानासाहेबाच्या रोजनिशीत हे उल्लेख आहेत. हे काय मी माझ्या मनची स्टोरी सांगत नाही आहे किंवा मनातलं येत आहे म्हणून सांगत नाही. तो पैसे घ्यायचा आणि हा नानासाहेब त्याला पैसे द्यायचा. आता खरी त्या हिंदू राज्यकर्त्याची गोष्ट तुम्हाला दिसेल. पुढे नानासाहेब काय करायचा, जे पैसे दिले ते पैसे त्याच 5 गावातल्या किंवा त्याच प्रजेतल्या मुसलमान लोकांकडनं वसूल करून घ्यायचा. आहे की नाही गंमत? जे जे मुसलमान जमीनदार असतील त्या सगळ्या लोकांकडनं तो पैसा वसूल करून घ्यायचा. किती योग्य, जशास तसं ज्याला आपण म्हणतो ना उत्तर, ते आपल्याला या सगळ्या गोष्टीतनं दिसतं. चौथं उदाहरण देतो तुम्हाला मी. पानिपतचं युद्ध मराठे हरले. या पानिपतच्या युद्धात मधोसिंग राजपूत, म्हणजे राजस्थानचा जो एक राजा होता मधोसिंग, त्याने अब्दालीला बोलवून घेतलं होतं आणि अब्दालीला असं सांगितलं होतं की तू मराठ्यांच्या विरुद्ध लढ, मी तुला 1 कोटी रुपये देईन. युद्ध झालं, मराठी युद्धात हरले. आता तो अब्दाली मागायला लागला 1 कोटी रुपये दे. हे माधवसिंगाने परत नानासाहेब पेशव्याला पत्र लिहिलं. बघा कशी राजकारण चालतात, की आता तुम्ही मी एकत्र येऊया आणि आपण अब्दालीच्या विरुद्ध लढूया. बघा राजकारण कसं आहे. म्हणजे याच मधोसिंग राजपूताने जे काय बोलणारे मधोसिंग राजपूत कोण होता? धर्मान कोण होता? हिंदू होता ना. वाटलं नाही आपण एक दुसऱ्या एका हिंदूवरती आपण आक्रमण करतोय. त्या मधुसिंगाने पत्र पाठवले नानासाहेबाला की तुम्ही मला मदत करा, आपण आता उलटा एकत्र येऊन प्रतिकार करू, झालं गेलं जाऊ दे. त्या नानासाहेब पेशव्याने त्याला उत्तर दिलंय, तुम्ही राजपूत हिंदू आहात, आता तरी सावध व्हा. पूर्वी असंच आमचं राज्य गेलं होतं, आम्ही मांडवगड जिंकून घेतला होता, आम्ही मराठी आहोत, या अब्दालीचा हिसाब किताब आम्ही बाळगत नाही. युद्ध हरल्यानंतर नानासाहेबाचे पत्र हे उल्लेख आहेत. आता मी तुम्हाला विचारतो, औरंगजेबाच्या मनातलं मी तुम्हाला काय सांगितलं? नानासाहेब पेशवा एक हिंदू राज्यकर्ता आहे, त्याच्या मनात मी आज काय सांगितलं, काय या गोष्टी सांगितल्या. आता मध्ययुगीन इतिहासातले मी तुम्हाला दाखले दिले. आता 2024 साली ह्याचा काय संदर्भ आहे,
काय आहे हे सगळं ते समजून घ्यायचं आहे आपल्याला. ते समजून सांगतो आणि मी थांबतो. मी तुम्हाला शरिया लॉ सांगितला, काय शरियामधला मुख्य सोर्स सांगितला. परंतु हिंदू काय म्हणून लढत होते अगदी शिवाजी महाराजांपासून ते अगदी पेशवाईच्या शेवटच्या टोकापर्यंत, आणि मी त्याच्या पुढचं सांगतो अगदी आत्ता 1947 पर्यंत हिंदूंची भूमिका काय होती. हिंदूंची भूमिका एवढीच होती, आमचं आम्हाला जगू द्या. जर त्याचं सार अगदी महाराजांच्याही काळातलं सार बघितलं, कधी जाऊन कुठल्याही हिंदू राज्यकर्त्याने दुसऱ्याच्या धर्मावर घाला घातला, त्यांची धर्मतळं फोडली, आपल्या लोकांनी कुठली धर्मशुद्ध केली, कुठली देवळं परत बांधली जी अगोदर कोणीतरी पाडून ठेवलेली होती. माझ्या दृष्टिकोनातनं हा हिंदूंचा स्वभाव आता आपल्याला परवडणारा नाही. मला एकदा गुरुजीच म्हणालेले की हिंदू म्हणजे आणि इस्लामचं जे मिलन आहे ते प्रतापगडच्या पायथ्याशी आपल्याला दिसतं. कुणी असा विचार केलाय का बघा. मी आत्ता काय म्हटलं की आम्हाला आमचं जगू द्या, तुम्ही आम्हाला किती मारा, आम्ही आमचं आपल्या जगण्यापुरतं लढणार. परत ताकद आमची कमी झाली की शत्रू येऊन परत आपल्या मुळाशी आहे. ही शत्रू म्हणजे ही वृत्ती आहे, नावं त्याची बदलतात. कधी तो औरंगजेब असतो, कधी तो अब्दाली असतो, कधी ते आयसिस असतं, कधी लष्कर ए तैयबा असतं, कधी हमास असतं. नावं बदलत आहेत, नावं बदलत राहणार. वृत्ती कुठली आहे? 6व्या शतकातली आहे, 7व्या शतकातली आहे. वृत्ती तीच आहे. आणि आज इतिहासातनं आपल्याला हेच शिकायचं आहे की ह्या वृत्तीवरती अंतिम जर आपल्याला निकालात काढायचं आहे, तोडीस तोड द्यायचं आहे, तर आपल्यालाही आपल्या निव्वळ इतिहासातनं घेऊन चालणार नाही, इतिहासाच्या पुढे जावं लागेल. कारण त्या काळात तलवार घेणं शक्य होतं, आज तलवार घेता येत नाही. मला वाटलं मारून टाक, जमणार नाही, सिद्ध करायला लागतं. बायकोला बोलू शकत नाही कोर्टात गेली तर, कायद्याचं राज्य आहे आहे का नाही. तर ह्या कायद्याच्या राज्यात कसं शिकलं पाहिजे ते आपल्याला इथे शिकणार. म्हणून मी म्हणतो की आमच्या हिंदूंच्या पूर्ण इतिहासात आम्ही ह्याच्यावरच समाधानी राहिलो, आम्हाला आमचं जगू द्या. कधी कोणी असा विचार नाही केला तुम्ही येताच कसे बघूया, आम्हाला आमचं जगू द्या. एक आमची अयोध्या गेली, आम्ही ती 40 वर्षानंतर आमच्याच देशात 40 वर्षानंतर मिळवली. मथुरेबद्दल प्रश्न विचारला की लोकांना वाटतं अरे नाही आता कटुता दूर झाली पाहिजे, आता आपण कटुता ठेवली नाही. बोललेत लोक कटुता दूर झाली पाहिजे. कटुता कोणी निर्माण केली? म्हणजे काय? या कटुतेचं उदाहरण सांगतो. तुम्ही एका विषारी अत्यंत जहरी विषारी सापाबरोबर जगताय, तुमच्याकडे पर्याय नाही. दरवेळी तो तुम्हाला डसतोय, तुम्ही इंजेक्शन घेऊन बसलाय, डसला की इंजेक्शन मारलं, मी वाचलो. तो डसल्यावरती थोडासा दमला, परत जाऊन बसला दुसरीकडे, परत 1-2-4 वर्षांनी आला, परत तुम्हाला डसला की परत तुम्ही इंजेक्शन मारताय. असा खेळ कधीपर्यंत करणार? किती वर्षापर्यंत हा खेळ खेळणार? त्याला हल्लीच्या लोकांनी एक पर्याय काढला, आपल्याला कटुता दूर करायची. म्हणजे काय? तो साप विषारी आहे हेच विसरून जायचं. ते विसरून जाऊन काही होणार नाही, तो परत येऊन डसणार. आमच्या पूर्वजांनी हे जे इंजेक्शन दिलं ना, ते इंजेक्शन शिवाजी महाराजांनी दिलं, नानासाहेबांनी दिलं, बाजीरावाने दिलं, त्या लोकांनी त्यांच्या परीने केलं. पण त्यातनं आपण शिकलो काय? त्यातनं आपण घेतलं काय? हा विचार पटतोय का नाही पटतोय तुम्ही सांगा. यातनं घेतलं काय, शिकलो काय माहित नाही. परत आपण वाट बघायची, कोणीतरी कोणतरी आमचा धर्माचा कोणतरी मनुष्य येईल आणि तो हे सगळं दूर करेल. तोपर्यंत जगा, काय काय जाऊ दे, सगळं प्रारब्धाधीन आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला इथेच ह्या भूमीत मारला, काय काय करायला लागलं त्यांना. त्या पंताजी बोकिलाला पाठवायला लागलं का नाही? अनेक राजकारण करायला लागली. आज तो विचार परवडणार नाही. आज जर आपण त्या काळात असतो तर आज आपलं कर्तव्य हे असलं पाहिजे, तू विजापूरची बॉर्डर क्रॉस करून येच, मी शिवाजी महाराजांसाठी थांबणार नाही, तिथेच तुला ठोकणार. बरोबर का नाही? म्हणजे प्रत्येक मनुष्याने, हिंदू धर्माने पहिल्यांदा ह्या गोष्टी केल्या पाहिजेत
की आता कोणीतरी आपला येणार प्रमुख आणि तो परत आपल्याला आपल्या गोष्टी मिळवून देणार, तो करायचा दिवस संपला. आता जोवर आपण ह्या गोष्टी शिकत नाही, धर्म शिकत नाही आणि ह्या धर्माचा वापर करून समोरच्या मनुष्याला त्या धोका जोपर्यंत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत अशा अनेक, मी म्हटलं तसं की ह्या वृत्ती आहेत, या वृत्तींची नावं बदलत जाणार, वृत्ती त्याच राहणार. आमच्या इतिहासात ही नावं बदलत जाणार. त्याला परमनंट सोल्युशन नाही. आणि हे कायमस्वरूपीचं जे परमनंट सोल्युशन ज्याला म्हणतात ते आपल्याला काढायला लागेल. आपल्या धर्मामध्ये, आपल्या वागणुकीमध्ये, आपल्या कायद्यामध्ये ह्याचा विचार आपल्याला करायला लागेल. आणि हा विचार करून त्या दृष्टीने वागणंच म्हणजेच इतिहासाची शिदोरी घेऊन पुढे जाणं आहे. तो खऱ्या अर्थाने या मराठेशाहीला आपण दिलेला, आपण वारसा जपला असं आपण म्हणू. अन्यथा मागच्याच गोष्टी पुढे केल्यासारख्या होईल. माझ्यासारखे अजून काही तुमच्यासारखे असतील, अजून 100 वर्षानंतर हेच लोक बोलतील, पुढच्या 100 वर्षानंतर हेच लोक बोलतील. परिस्थिती जैसे ते. त्यामुळे माझी एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही धर्माचा अभ्यास करा. दुसऱ्या धर्मा, एखाद वेळेस हिंदू धर्माचा अभ्यास नाही केला परवडेल, काही हरकत नाही. परंतु आपल्या लोकांनी काय सहन केलं. म्हणजे एक मनुष्य आपल्या घरात येतोय, तुझं घर बळकवायला, आपण त्याला ढकलून देतो घराच्या बाहेर आणि घरात बसतो. परत तो ताकदीने आपल्या घरात येतो, परत आपण त्याला ढकलून देतो, परत शांत बसतो. परत तो दुप्पट ताकदीने येतो, तो घरची ओसरी करतो, आपण ओसरी सोडून देतो. मग पडवी करतो, पडवी सोडून देतो. तो चौकात येतो, चौक सोडून देतो. असं करत 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 तो माझघरात घुसला. आता तो शत्रूच संपवायचा आहे. कसा संपवायचा? परत मी म्हटलं तसं कायदेशीररित्या, व्यवस्थेच्या रूपात. ह्याचा विचार करा. संविधानाच्या रूपात, संविधानाच्या माध्यमातून. आणि ही जागरूकता जर आपण पुढच्या सगळ्या आपल्या पिढीपर्यंत पोचवू शकलो तर खऱ्या अर्थानंतर हे शिवाजी महाराजांचे विचार सामान्य लोकांपर्यंत आपण रुजवले, अंगात आणले, हेच आपण त्याला करू शकतो. मला वाटतं आता जवळजवळ मी तासभर बोलतोय. प्रचंड थंडी आहे आणि या थंडीत एक तर मला उशीर झाला, त्याबद्दल मी परत क्षमस्व मागतो. तुमची सगळ्यांची क्षमा मागतो. मला खात्री आहे की मी परत पुढच्या वेळी नक्की येईन, तेव्हा तुम्ही काहीतरी हा विषय करावा, याचा अभ्यास जरूर करावा. बाकी काही नाही केलं तरी चालेल, पण ह्या धर्मग्रंथांचा अभ्यास करा. नंतर आपोआप कळत जाईल तुम्हाला की काय गोष्टी घडतात, ह्या नेमक्या गोष्टी कशा घडल्या. हे 2 राजातले किंवा 2 राज्यातले भांडणं नाही आहे, ती समजतील. एवढं बोलून मी थांबतो. तुम्ही मला ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, प्रभू सियावर रामचंद्र की जय हिंद.